तुम्हाला माहिती आहे का YouTubeवर 10-15 वर्ष घालवूनही अनेक क्रिएटर्स यशस्वी होत नाहीत आणि काही जण तर फक्त 1-2 वर्षातच लाखो सबस्क्रायबर मिळवतात. मग फरक काय आहे? सातत्य, शिकण्याची तीव्र इच्छा आणि कधीही हार न मानण्याची मानसिकता. मित्रांनो, आजचा व्हिडिओ केवळ माझी ओळख नाही, ही माझी संपूर्ण YouTube प्रवासाची कहाणी आहे. तो अपयश, कॉपीराइट स्ट्राइक्स हा प्रवास शिकण्याच्या क्षणांनी भरलेला आहे आणि एक नवीन ध्येयाने 2026 पासून सुरू करून पुढच्या 2 वर्षात 10 लाख सबस्क्रायबर पर्यंत पोहोचण्याचे ध्येय आहे. मित्रांनो, माझं नाव अतुल चौधरी आहे आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून YouTubeवर आणि सोशल मीडियावर कंटेंट तयार करत आहे. मी माझं YouTube चॅनल सर्वप्रथम 2011 मध्ये तयार केलं होतं. पण नंतर या चॅनलसोबत विलिनीकरण झाल्यामुळे ते डिलीट करण्यात आलं. मी गेल्या 7-8 वर्षांपासून या चॅनलवर नियमितपणे व्हिडिओ अपलोड करत आहे. खरं तर पुण्यात आल्यानंतरच मी गांभीर्याने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि तेव्हापासून मी या प्लॅटफॉर्मवर शिकत, प्रगती करत आणि नवीन प्रयोग करत आलो आहे. माझ्या सुरुवातीच्या काळात जेव्हा मी व्हिडिओ बनवत होतो, माझा मुख्य उद्देश फक्त 2 गोष्टी होत्या. पहिली लोकांचे मनोरंजन करणे आणि दुसरी ब्लॉगिंगच्या माध्यमातून माझे आयुष्य नोंदवणे. त्यावेळी मला फारसे ज्ञान नव्हते, ना एडिटिंगचे अनुभव. माझ्या मनात फक्त कॅमेरामागचे काम करण्याची आवड होती. माझ्या चॅनलला अनेक कॉपीराइट स्ट्राईक्स आणि समस्यांना सामोरे जावे लागले आहे. कारण सुरुवातीला मी माझ्या व्हिडिओमध्ये कॉपीराइट असलेले संगीत वापरले होते. पण कालांतराने मी YouTube धोरणांबद्दल आणि अपडेट्सबद्दल शिकलो. आता मी रॉयल्टी फ्री संगीत वापरतो आणि मी YouTubeच्या नवीनतम अपडेट्सबद्दल स्वतःला अद्ययावत ठेवतो. जर तुम्ही नवीन क्रिएटर असाल, तर एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. YouTube केवळ सर्जनशीलतेबद्दल नाही, तर ते ज्ञानाबद्दलही आहे. 2026 मध्ये YouTubeची धोरणे पूर्वीपेक्षा अधिक कठोर झाली आहेत. पुन्हा वापरलेली सामग्री, एआय स्पॅम व्हिडिओ, बनावट एंगेजमेंट आणि कॉपी केलेले थंबनेल यांचा आता चॅनलवर अधिक वेगाने परिणाम होतो. म्हणून नेहमी मूळ सामग्री तयार करा. कॉपीराइट मुक्त संगीत आणि दृकश्राव्य सामग्री वापरा. क्लिकबेट टाळा. प्रेक्षक टिकून ठेवण्याचे प्रमाण सुधारा आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा. माझी अनेक YouTube चॅनल्स आहेत, ज्यात ड्रामालॅब फिल्म्स चॅनलचा समावेश आहे. त्या चॅनलवर मी अपलोड करतो लघुपट, माहितीपट, सर्जनशील प्रयोग आणि क्लायंटचे प्रोजेक्ट्स. मला चित्रपट निर्मिती, कथाकथन आणि सिनेमॅटिक व्हिडिओ तयार करण्याची नेहमीच आवड आहे. जर तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल, तर मी म्हणेन फक्त व्ह्यूजच्या मागे धावू नका. तुमची सर्जनशीलता विकसित करा. कारण YouTubeवर फक्त तेच क्रिएटर्स दीर्घकाळ टिकतात, जे काहीतरी अद्वितीय आणि मौलिक निर्माण करतात. आता मी काही गोष्टी सांगू इच्छितो, ज्या नवीन व्हिडिओ निर्मात्यांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. तुमच्या एडिटिंगमध्ये आवश्यक इफेक्ट्सचा भडीमार करू नका. साधे कट्स, चांगला ऑडिओ आणि सुस्पष्ट लय प्रेक्षकांना अधिक आकर्षक वाटतात. तुमच्याकडे महागडा कॅमेरा नसेल तर काळजी करू नका. आजकाल मोबाईल फोन सुद्धा उत्तम दर्जाचे फोटो काढतात. फक्त प्रकाश योजना योग्य ठेवा. हो, हा सुवर्ण नियम लक्षात ठेवा. एक शक्तिशाली कॅमेऱ्यापेक्षा प्रकाश योजनेचे नियम अधिक महत्त्वाचे आहे. तुमचे थंबनेल इतके सोपे बनवा की लोक स्क्रोल करणे थांबवतील. पण थंबनेलमुळे गोंधळ निर्माण होतो. तो टाळा. प्रतिभेपेक्षा सातत्य अधिक प्रभावी आहे. जर तुम्ही 1 वर्षभर सातत्याने दर्जेदार कंटेंट पोस्ट केलात, तर तुम्हाला नक्कीच प्रगती दिसेल. लोक खराब व्हिडिओ सहन करू शकतात, पण खराब ऑडिओ नाही. म्हणून नेहमी ऑडिओमध्ये गुंतवणूक करा. खरं सांगायचं तर YouTubeवर येण्यामागे माझा उद्देश कधीच प्रसिद्धी मिळवण्याचा नव्हता. कदाचित त्यामुळेच मी इतके वर्ष सातत्याने कंटेंट तयार करू शकलो नाही आणि माझ्या चॅनलची जशी वाढ व्हायला हवी होती तशी झाली नाही. पण आता 2026 मध्ये पुढील 2 वर्षात 10 लाख सबस्क्रायबरपर्यंत पोहोचण्याचा माझा दृढ निश्चय आहे आणि हे स्वप्न तुमच्या पाठिंब्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मला खात्री आहे की तुम्ही या प्रवासात माझ्यासोबत असाल. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आगामी व्हिडिओबद्दलची सूचना सर्वात आधी मिळेल. आणि जर तुम्ही आधीच सबस्क्राईब केले असेल, तर तुमचे मनापासून खूप खूप आभार. तुमचे काही प्रश्न, माहिती किंवा व्हिडिओच्या कल्पना असतील तर कमेंट करायला विसरू नका. मी सर्व कमेंट्स वाचेन आणि त्यांना उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, एक नवीन विषयासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.